जय शिवराय। मी दिव्या। आज मी तोरणा किल्ल्यावर आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकण्यापूर्वी हा किल्ला निजामशाहीत होता। पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली। स्वराज्य स्थापन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांच्या मदतीने तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले। स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला तोरणा किल्ला हा पहिला किल्ला होय। वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला होता। छत्रपती शिवाजी महाराज हे तोरणा किल्ल्याची पाहणी करत असताना तोरणा किल्ल्याचा प्रचंड विस्तार पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवले। छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाल्यानंतर त्यांनी स्वराज्यातील बरेच किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला। त्यात तोरणा किल्ल्यावर 5000 इतका खर्च करून तोरणा किल्ला नव्याने बांधून घेतला। बराच काळ स्वराज्यामध्ये असलेला तोरणा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मोगलांकडे गेला। मोगलांच्या ताब्यात गेलेला हा तोरणा किल्ला शंकराजी नारायण या सचिवाने परत स्वराज्यामध्ये सामील करून घेतला। इसवी सन 1704 मध्ये औरंगजेबाने तोरणा किल्ल्याला वेढा देऊन लढाई करून तोरणा किल्ला जिंकून घेतला। 4 वर्षे औरंगजेबाच्या ताब्यात असलेला तोरणा किल्ला 1708 मध्ये पुन्हा सरसेनापती नागोजी कोकाटे यांनी तोरणा किल्ल्यावर आपली माणसे पाठवून तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला। याच्यानंतर तोरणा किल्ला हा शेवटपर्यंत मराठ्यांच्या ताब्यात म्हणजे स्वराज्यामध्ये राहिला।